गुड मॉर्निंग, मी मोनिका मोहन. वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज सकाळी सकाळी ना पपईवरती ताव मारायचा आहे. ही पपई ननंदबाईंनी त्यांच्या गावावरून आणली आहे. तर चला मी साल वगैरे काढून घेतली आहे, तर आता कट करून घेते. आणि ह्या पपईचे खूप सारे बेनिफिट्स आहे. इतर फ्रूटप्रमाणे ना पपईसुद्धा खाणं खूप गरजेचं आहे. इवन आपल्या स्किनला सुद्धा पपईचे खूप फायदे आहेत. आधी मला पपई आवडत नव्हती, पण पपईचे जे बेनिफिट्स आहेत ना आपल्या हेल्थसाठी आणि स्किनसाठी, हे सगळं ऐकून मग मी पपई खायला सुरुवात केली आहे. आता मी बनवली आहे शेवग्याची पातळ भाजी, भात बनवला आहे कुकरमध्ये आणि मोड आलेल्या वाटाण्या मटकीची भाजीसुद्धा बनवायची आहेत. आज दोन दोन भाज्या, का तर शौर्यला टिफिनला शेवग्याची भाजी नेता येणार नाही पातळ असल्यामुळे, आणि मग तो मोड आलेल्या मटकी वाटाण्याची भाजी नेणार आहे आणि दोन्ही भाज्या आम्हाला खायला होतील, म्हणून मग आज दोन दोन भाज्यांचा बेत असा आखला आहे. सो बघा ना किती छान कलर आलाय. बऱ्याच लोकांना आहे ना शेवग्याची भाजी सुद्धा आवडत नाही, पण शेवग्याचे सुद्धा तितकेच बेनिफिट्स आहेत बरं का आपल्या हेल्थसाठी. चला आता दोन्ही भाज्या बनवून झाल्या. जेवण बनवायचं काम जर आवरलं ना तर खूप काम आवरल्यासारखं वाटतं. म्हणजे आता बघा ना, ह्या उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला किचनसमोर उभं राहण्याची इच्छा होत नाही, पण किचनचं जर काम आवरला खूप काम आवरल्यासारखं वाटतं. नंतर मग मला कॉल आला की तुमचं पार्सल आलेलं आहे. मिंत्रावरून मी एक पार्सल मागवलं होतं आणि ते पार्सल आमच्या बिल्डिंगमधल्या ताईंकडेच होतं, तर ते मी आता घेऊन आले आहे घरी. आणि हे पार्सल आहे मिंत्रावरून आलेलं. मी एक वन पीस ऑर्डर केला होता. वन पीस म्हणा किंवा मग गाऊन म्हणा, तर तो ऑर्डर केला होता आणि ते पार्सल आज आलेलं आहे. तर मी आता अनबॉक्सिंग करत आहे. आपलं कुठलंही पार्सल असेल ना, मग ते अनबॉक्सिंग करण्याची आपल्यामध्ये खूप एक्साइटमेंट असते. मग आतमध्ये कशी क्वालिटी आहे, कसं आहे ते आपण ऑर्डर केलेलं पार्सल ते पाहण्यामध्ये खूप उत्सुकता असते. पार्सल ओपन केल्यानंतर आपण जे मागवलं आहे ना ते करेक्ट मागवलं याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे. तर खूप छान असा जॉर्जेटचा कपडा आहे आणि त्यावरती ना व्हाईट येलो कलरचे डॉट्स आहेत. नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये फ्लोरल प्रिंट आहे. त्याचबरोबर पफ स्लीव्ज आहेत. खूप कम्फर्टेबल असा वाटणारा हा ड्रेस आहे. वन पीस म्हणा किंवा मग गाऊन म्हणा, काहीही म्हटलं तरी कपडा एकदम मऊ आणि हलकासुद्धा आहे. त्याचबरोबर आहे ना आपण उन्हाळ्यामध्ये यामध्ये खूप कम्फर्टेबल राहू शकतो. हा ड्रेस जेव्हा मी ऑर्डर केला ना तेव्हा ऑफर चालू होत्या, तेव्हा मला फक्त 431 रुपयाला हा ड्रेस मिळालेला आहे. आता आय थिंक थोडीशी किंमत वाढली आहे, 500 किंवा 550 झाली असेल. आता इथे ना मी ड्रेसबद्दल सगळे डिटेल्स मी देत होते, पण बॅक साईडला ना थोडा नॉईज येतोय, त्यामुळे मग मी इथे व्हॉइस ओव्हर करते आहे. तर आपल्याला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल कशामध्ये वाटतं? गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं. आणि गाऊनला छान असा ऑप्शन हा ड्रेस आहे. डेली वेअरसाठी किंवा बाहेरच घालून जाण्यासाठी सुद्धा हा खूप कम्फर्टेबल आहे ड्रेस. तर गाऊन घ्यायच्या म्हटलं तर ना 500, 550 किंवा मग 600च्या पुढं चांगली क्वालिटी मिळते. अल्फाईन असो, कॉटन असो, क्रश असो, कुठल्याही फॅब्रिकमध्ये आपल्याला गाऊन घ्यायच्या असेल तर मग त्या 550, 600च्या पुढं चांगली क्वालिटी मिळते. आणि त्या घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या अल्टर कराव्या लागतात, फिटिंग वगैरे करावी लागते. पण ह्या ड्रेसला आहे ना फिटिंग करायची गरज नाही आहे. आपल्या साईजनुसार ऑर्डर करता येते आणि खूप कम्फर्टेबल वाटणारा हा ड्रेस आहे. उन्हाळ्यामध्ये ना एकदम हलका आहे, त्याचबरोबर मऊसुद्धा आहे. नी लेंथपर्यंत अस्तर आहे. खूप कम्फर्टेबल वाटते आणि यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत, खूप सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत. माझ्याकडं हा कलर नव्हता म्हणून मी हा ऑर्डर केला आहे. मी आता ट्राय करून दाखवते. इथे मी वेअर केलेला आहे आणि एक्साइटमेंटमध्ये ना मी लेबलसुद्धा काढलेलं नाही बरं का. इथे बघा फिटिंगसुद्धा किती छान बसली आहे. पफ स्लीव्ज आहेत आणि लेंथलासुद्धा भरपूर आहे. अगदी अँकल लेंथपेक्षाही जास्त आहे की नाही गाऊनला ऑप्शन. आणि उन्हाळ्यामध्ये एकदम कम्फर्टेबल वाटणारा ड्रेस. जर लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. शौर्य स्कूलमधून आल्यानंतर आम्हाला जायचं होतं माझ्या फ्रेंडच्या घरी. तिथे थोडंसं काम होतं. तिकडून आल्यानंतर मग शौर्यने देवाची पूजा केली. जेवणामध्ये जेवायला आम्ही दोघेच असल्यामुळे शॉर्टकट जेवण केलं आजच्यासाठी, एवढंच. आणि हा ड्रेस जर आवडला असेल ना कमेंट करून सांगा बरं का. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जर प्रेस केलं नसेल तर नक्की बेल आयकॉन प्रेस करा.